हे कायमच रक्तात सळसळत आहे आणि असं असेल तरच तो खरा देशभक्त. अगदी चिमुकल्या पाखरांमध्ये पण ही देशभक्ती आपल्याला जाणवायला लागते. आपल्यापुढे आलेली आहे देशभक्तीपर डान्स आपल्यापुढे करणार आहे. एकदा जोरदार टाळ्या आपल्या कृष्णाईसाठी. आणि या संपूर्ण क्षणाला आनंदाचा पर्व देणारी आपली कृष्णाई. लगेचच तिचा हा छोटासा डान्स आपण बघूया आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण तिचं कौतुक पण करूया. कृष्णाई साखरकर. टच से घबराते हैं. हम डॉक्टर्स हैं, रोज मौत से हाथ मिलाकर आते हैं. जास्त सळसळायला लागतं, कारण आपला देश आहे, आपली माती आहे आणि आपण त्या देशातले नागरिक आहोत. आणि म्हणूनच आजच्या दिनाचं औचित्य साधत अतिशय सुंदर असं कृष्णाईने नृत्य सादर केलेलं आहे. अतिशय छान असा डान्स तिचा झालेला आहे. आणि म्हणूनच लढणारे अनेक सैनिक असतात, सीमेवर लढणारे असतील किंवा कोरोना काळामध्ये जे 5 प्रकारचे वॉरियर्स होते ते आपल्याला लक्षात आलेले होते. आणि म्हणूनच आज आपण जे आहोत ते सेफ आहोत. जे गेले ते काहीशा चुकांमुळे गेले किंवा आलेल्या वैश्विक महामारीमुळे गेलेले होते. पण कुठल्याही सैनिकांचं कार्य इतकं उत्तम असतं की आपण निवांत श्वास घेऊ शकतो, ते आपल्या घरामध्ये आणि आपल्या देशामध्ये. अशा संपूर्ण सैनिकांना एक सलाम बनतो आहे. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं, हजारो फूल खिलते हैं चमन में, हजारों फूल खिलते हैं चमन में, कौन किसका खिलना और खिलाना याद करता है. जो खुद को मिटाकर चमन को जिंदगी दे दे, उसे बहारें याद करती है, जमाना याद करता है. एकदा जोरदार टाळ्या कृष्णाईसाठी आणि तेवढ्याच आवेगाने म्हणूया भारत माता की. धन्यवाद. आणि यानंतर आपण पुढे चालतो आहे. आणि मी मगाशीच म्हटलेलं, यांच्या अनुषंगाने व्यापक स्वरूपांच्या उपक्रमांना सुरुवात झालेली आहे. मेरी मिट्टी मेरा देश या अंतर्गत हर घर तिरंगा, त्यानंतर एक कलश घेऊन आपल्याला फेरी काढायची होती. शिवाय दीप घेऊन आपल्याला प्रतिज्ञा घ्यायची होती, पंचप्राण शपथ ज्याला आपण म्हणतो आहे. मी मगाशीच म्हटलं की आपण इथे दीप सगळ्यांच्या हातात देऊ नाही शकत, पण याच एका उपक्रमामध्ये वृक्षारोपण करणंही तेवढंच महत्त्वाचं होतं. तोही पण एक मोठा असा टार्गेट होता आपल्यापुढे. आणि म्हणूनच या देवा आणि प्रीतम यांच्यामध्ये ती कल्पना आली आणि पंचप्राण शपथ घेताना एक छोटूसे कलश त्यांनी तयार केले ज्यामध्ये वृक्ष लावलेले आहेत. मगाशी आल्या आल्या आम्ही बरेच जणांना दिलेले होते. जर यदा कदाचित कोणाला मिळाले नसतील तर आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवून राहील, जगेल, मोठं झाल्यावर तुमच्याशी बोलेल, तुम्हाला छाया देईल, हा विचार करून त्याला सांभाळा. तुमची त्यानंतर न सांगताच तो गजर ऐकायला मिळाले. हॅलो हॅलो जी.
हृदयामध्ये संपूर्ण आणि त्याकरता त्यांना पण त्यांच्या पूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सादर करतो आहे एक देशभक्ती रचना मोहम्मद रफी यांनी गायलेली लीडर चित्रपटात. सगळी नाही पण बरीच मोबाईलमध्ये गुंतलेली, काहीशा व्यसनांमध्ये गुंतलेली आपल्याला जाणवते आहे. आणि म्हणूनच पुन्हा तो देश पारतंत्र्यात जाणार तर नाही ना, ही धास्ती, ही भीती मनाला वाटते आहे. आणि म्हणूनच आपलं कर्तव्य आहे, आपण पालक आहोत, पॅरेंट्स आहोत, तर आपल्या लेकरांना योग्य मार्गाने कसं नेता येईल, कसं त्या हा एवढासाच जीव आहे पण एवढ्या देहाला नष्ट करायसाठी पुरेसा आहे, म्हणून याच्यापासून दूर सारता येईल याचा प्रयत्न आपण करूया. आज मी टीचर आहे. सकाळला आम्ही शाळेचा कार्यक्रम म्हणून पहाटेला निघालो. परत येताना 11:30 वाजले होते. जुनोना जंगलाच्या तिथे रंग का नहीं वस्त्र ये ध्वज है, देश की शान है, हर भारतीय के दिलों का स्वाभिमान है, यही है गंगा, यही है हिमालय,
यह हिंद की जान है और 3 रंग में रंगा हुआ यह अपना हिंदुस्तान है। बोलो एक साथ, जय हिंद, जय हिंद। या की देशावरचंच गीत आहे, गीताचे बोल सांगण्यापेक्षा आपण त्या टाळ्या सचिन आणि ज्योती करतात. खूप सुंदर म्हणत अगदी पूर्ण वातावरणाला इथे वेगळं बनवून टाकलेलं आहे. यांच्या पहिली दोघांची टीम होती, आता इथे एक मेंबर वाढलेला आहे, त्रिकूट झालेला आहे. यांचं नाव नंतर घेणार मी. या तिघांच्याही कल्पनेमधनं हा दुसरा पार्ट आपल्यापुढे येतो आहे आणि त्याचाच आज मुहूर्त सोहळा म्हणून आपण इथे उपस्थित झालेले आहात.
आणि परत एकदा मी सांगू इच्छिते आहे की मेरी मिट्टी मेरा देश या अपेक्षेने आपल्याला एक डाव्याच हातात का ठेव म्हणत आहे. हृदय आपलं डावीकडे असतं आणि म्हणून दिलेलं रोग चांगल्या पद्धतीने निरोगी जगाल आणि निरोगी आयुष्य हे कधी पण योग्यच राहतं. म्हणून या सगळ्या गोष्टींचा एक संबंध, एक म्हणजे ऋणानुबंध म्हणावं किंवा त्यांचा योगायोग म्हणावं, या सगळ्या गोष्टी घडत चालल्या आहेत. आणि म्हणूनच रोपट्यांचं दिलेलं कलेश सांभाळून ठेवा ही एक पुन्हा एकदा विनंती करते. नसेल मिळालं तर देवा आणि प्रीतम दादाकडनं आपण ते घेऊन घ्यावं. काही क्षणातच मान्यवरांचं आगमन इथे होईल आणि नेमक्या आपण कार्यक्रमाकडे मार्गक्रमण करणार आहे. विनंती करते की आपण दीपप्रज्वलन आणि विघ्नहर्ता शुभेच्छा देते आहे. चित्रपटाचा एक भाग हद्द भाग 2 ज्यामध्ये SP म्हणून आणि इतर पोलिसांची भूमिका फार महत्त्वाची आहे. पण आज प्रत्यक्ष SP आपले इथे आलेले आहेत. सन्माननीय श्री रवींद्र परदेसी मान्यवरांची सोचे सारे अपडेट्स पाने के लिए बेल आयकन ह्या आशेसोबतच हा सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतो आहे. जीवनाला हवी असते प्रक्षिवा, तरीही तिला हवे असते मानाचे स्थान, हे आपणाला आहे ज्ञान. तेव्हा श्रीयुत राहुल पावडे जिल्हाध्यक्ष भाजपा चंद्रपूर महानगर, आपणही या व्यासपीठावर आपलं स्थान जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, आपणही व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करते आहे. तसेच योग नृत्य परिवाराचे आदरणीय गोपाल मुंदडा सर हे पण व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करतील. करिता मी त्यांना सन्मानपूर्वक शांतीपूर्वक मनपूर्वक स्वागत करीत आहे. स्वागत स्वागत शुभ स्वागत. मान्यवरांना या ठिकाणी पाहिजेच नुपुरों से नुपुरों का नाच सुंदर है, नाच से हर नाच का उन्माद सुंदर है, हमें तो पता है आप है सुंदर. इथे मनपूर्वक स्वागत करीत आहोत. स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम घेणं देखील आमचं कर्तव्य आम्हाला इथे वाटतं आहे. आजच्या दिवसाचं औचित्य साधत आपण या ठिकाणी राज्यगीत घेणार आहोत. तेव्हा मान्यवरांना व्यासपीठावरील आदरणीय मान्यवरांना विनंती करते आहे की आपण आणि समोरचे रसिकगण इथे
नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं स्वागत करण्याकरिता मी आदरणीय ईश्वर निंबाजी खोब्रागडे हे प्रीतम खोब्रागडे यांचे वडील आहेत, त्यांना इथे पाचारण करते आहे. यांच्या हस्ते मान्यवरांचं स्वागत इथे संपन्न होणार. एक रोपटं असं देऊन आपण मान्यवरांचं इथे स्वागत करीत आहोत. टाळ्यांचा गजर हा पुन्हा एकदा झाला पाहिजे. धन्यवाद आदरणीय ईश्वर बाबा. मी व्यासपीठावर सन्मानपूर्वक आमंत्रित करते आहे. मान्यवरांचं स्मृतिचिन्हावर मोठे स्वागत आहे. धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय श्री राहुल कवडे सरांचं स्वागत करण्याकरिता मी देवा बोरटकर पाठीवर ज्यांनी प्रसिद्धीला आणलेलं होतं ते औचित्य साधत आम्ही त्याच स्वरूपाची ती कलाकृती आपल्याला स्वागताकरिता उपलब्ध केलेली आहे आम्ही. आणि ती काल रात्रीतून प्रीतम आणि देवा बोरटकर यांनी जागून स्पेशली ती तयार केली. रात्रीचे 2 वाजले पण ती स्मृतिचिन्ह त्यांनी पूर्ण करून गेले. एकदा त्यांच्या या प्रयत्नासाठी टाळ्या होणं गरजेचं आहे. कारण सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. भाग पाडत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं प्रोडक्शनचं नाव आहे SK. मी भावना सांगू इच्छिते आहे की SK हे प्रोडक्शन फार महत्त्वाचं आहे. तुमच्यासुद्धा कार्यामध्ये तुमची सहचरणी सोबत राहते, तिचा पाठिंबा असतो आणि आपण यशाचं पाऊल टाकतो. हे केवळ भाऊने प्रत्येक कुटुंबाकरिता महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आमच्या इथे पण प्रीतम आणि देवा बोरटकर यांच्या पण पदरामध्ये S आणि K असे काही अक्षरं पदरात आलेले आहे. S म्हणजे शुभांगी देवा बोरटकर आणि K म्हणजे किरण प्रीतम खोब्रागडे असं या दोघींचं नाव आहे. या दोघींच्याच नावाने त्या प्रोडक्शनला नाव दिलेलं आहे. एकदा त्यांच्या सहचरणीच्या नावाने प्रोडक्शन आहे म्हणून टाळ्या होणं गरजेचं आहे. आपण रोपटे आलेले आहेत तर आपण या दिवसाचं औचित्य साधत आज आपण ही शपथ इथे घेणार आहोत. पंचप्राण शपथ. कायमच ते हृदय ते रोपट्याने सांभाळावं. दोघंही एकमेकाला सांभाळतील तर निरोगी आणि उत्तम आयुष्य आपण जगू शकू. तर आपण तयार आहात. मान्यवरांच्या आम्ही तयार केलेलं ते रोपटं एकंदर कलश पूजन पण होत आहे, कारण आजच्या दिवसामध्ये कलश पूजन पण अपेक्षित होतं. जवळ आपलं कलश असावं या अपेक्षेसोबत आपण या शपथेला सुरुवात करतो आहे. मी शपथ घेतो की विकसित भारताच्या निर्माण कार्यात मी माझी भूमिका बजावेन. मी शपथ घेतो की गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन. मी शपथ घेतो की देशाच्या समृद्ध वारशाचा मला अभिमान असेल आणि त्याच्या उन्नतीसाठी सदैव कार्यरत राहील आणि एकात्मता यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. मी शपथ घेतो की मी देशाप्रती असलेली माझी कर्तव्ये आणि जबाबदाऱ्याच्या प्रेरणेने देशाचे संरक्षण, सन्मान आणि प्रगतीसाठी समर्पित असेल. धन्यवाद. SK मराठी चित्रपट निर्मित हद 2 एक अनामिक घटना याचा मुहूर्त समारंभासाठी आज या ठिकाणी मंचावरती उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि वने मंत्री आदरणीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष हरीजी शर्मा, चंद्रपूर
जिल्हा पोलीस विभागाचे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय परदेशी साहेब, मंचावरती उपस्थित चंद्रपूर शहर भाजपाचे महानगर अध्यक्ष आदरणीय पावडे साहेब, आदरणीय मंगेशजी गुलवाडे साहेब आणि योग नृत्य परिवाराचे संस्थापक आदरणीय गोपालजी मुंदळा सर आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, आज या ठिकाणी हद या 2 या चित्रपटाचा मुहूर्त समारंभ या ठिकाणी होत आहे. खऱ्या अर्थानं चंद्रपूरसारख्या शहरामध्ये चित्रपटाची निर्मिती होणं हे अतिशय आपल्यासाठी अभिनंदनीय बाब आहे आणि अभिमानास्पद बाब आहे. आपल्याला माहीत आहे की या पहिले हद हा चित्रपट या ठिकाणी निर्मित झाला आणि आपण तो सगळ्यांनी बघितला. चंद्रपुरातील 2 असे युवक आहेत, देवा बुरटकर आणि प्रीतम खोब्रागडे. व्यवसायाने फोटोग्राफर आहेत आणि फोटोग्राफीचा व्यवसाय करता करता त्यांना एक कल्पना सुचली की का आपण चित्रपट निर्मिती करू नये. आणि मग त्यांच्यामध्ये असलेलं टॅलेंट, कौशल्य आणि जिद्द याच्या बळावरती त्याने एक ध्यास घेतला की आपण या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये चित्रपट निर्मिती करू. आणि मग त्या दिशेने त्यांचा प्रयत्न सुरू झाला. सर्वात पहिले पैशाची अडचण निर्माण झाली. या सगळ्या याच्यामध्ये कोणी फायनान्सर नसतं आणि कोणाला माहीत नसतं की हा चित्रपट कसा असेल आणि कोण आहे, यांना ओळखणारे नसतं. आणि म्हणून यांनी सर्वात पहिले तगादा लावला आपल्या घरी कुटुंबातला. पण कुटुंबाला माहीत होतं की पैसे देणार कुठून. तरी पण अनेकदा घरच्या लोकांनी चिडलेत, रागावलेत, सुरुवातीला नकार दिला. पण परिवाराने नंतर यांना साथ दिली. जे होईल ते पाहायला जाईल म्हणून स्वतःच्या खिशातले पैसे लावून या दोन्ही मित्रांनी या चित्रपट निर्मितीला सुरुवात केली. अनेक अडचणी आल्यात. स्थानिक कलावंत या ठिकाणी घेतलेत. अतिशय मोठं तंत्रज्ञान यांच्याकडे नव्हतं, साधनं नव्हती, संसाधनं नव्हती, पण अतिशय स्थानिक कलावंतांना सोबत घेऊन यांनी हा चित्रपट बनवला. जे स्थानिक कलावंत या ठिकाणी होते ते देखील कुठलंही यांच्याकडून मानधन घेतलं नाही. चित्रपटाचं शूटिंग स्थळ अतिशय जुनोना गावात निवडण्यात आलं आणि त्या ठिकाणी सगळे आपले कलाकार स्वतःच्या घरचे डब्बे घेऊन त्या चित्रीकरण करण्याच्या स्थळी स्वतः डब्बे खात होते. आणि याच्यामध्ये यांना त्याचा खून नव्हतं. एका जंगलामध्ये तो दुसऱ्यावरती अतिक्रमण करायला गेला वाघाच्या ठिकाणी आणि वाघ त्यावरती हमला करतोय. मित्रांनो, माणूस माणसावरती मग आपल्याला वाटतं की मानव आणि वन्यजीव संघर्ष हे त्या संदेश त्यामधून दाखवला गेलेला आहे की त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. आणि या ठिकाणी मग हा चित्रपट सेन्सॉर नसल्यामुळे आम्ही प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात या ठिकाणी लावला. योग नृत्य परिवाराचे जनक गोपालजी मुंदळा सर यांनी देखील आम्हाला सहकार्य दिलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये 3 शो त्या ठिकाणी लावलेत आणि 3ही शो अतिशय हाऊसफुल झालेत आणि सगळ्या चंद्रपूर शहराने या चित्रपटाला प्रतिसाद दिला. सुरुवातीला सांगितलं की हा पैसा कमवण्याचं माध्यम नव्हतं. आम्ही जाहीर केल्याप्रमाणे तो संपूर्ण पैसा डेबू सावली वृद्धाश्रमाला त्या म्हाताऱ्याकरिता त्यांच्या दुःखात सहभागी होण्याकरिता आम्ही तो चित्रपटाला संपूर्ण मिळालेली रक्कम त्यांना वस्तू स्वरूपात आम्ही दिली आणि ह्या सामाजिक संदेश लोकांपर्यंत दिला. पण या घटनेतून आमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला की इथं आम्ही काहीतरी करू शकतोय, इथं आम्ही काहीतरी आपण नवीन लोकांना संधी मिळवू देऊ शकतो. अतिशय कलाकार आहेत पण ज्यांना पडद्यावरती संधी मिळत नाहीत त्यांना आपण संधी या चित्रपटामधून का देऊ नये. आणि म्हणून मग पुन्हा एक दुसरा प्रवास झाला की हद 1-2 अनहोनी घटना या चित्रपटाची कथा दिग्दर्शन या सगळ्याचं लेखन सुरू झालं आणि आज तो दिवस उजळला की आज या चित्रपटाचा मुहूर्त आज आपण या ठिकाणी होत आहे. माननीय सुधीर भाऊ, आपण नेहमीच कलाकारांना प्रोत्साहन दिलेलं आहे. आपल्यामध्ये असलेली बौद्धिकता, कल्पकता, सृजनशीलता, निर्णय क्षमता, प्रभावी वक्तृत्व, दमदार नेतृत्व आणि सकारात्मक व्यक्तित्व होतं. यामुळेच आपण या चंद्रपूर शहराचा पूर्ण कायापालट केलेला आहे. अनेक प्रकल्प, मोठमोठे प्रकल्प आपण चंद्रपूर शहरात आणलेले आहेत. वन अकादमी असो, बोटनिकल गार्डन असो, ताडोबा व्याघ्र प्रकल्प असो, BRTC असो, मूल आणि पोंभुर्णा अतिशय दुर्लक्षित भागाचा आपण चेहरा मोहरा बदललेला आहे. असे अनेक आपण घेतलेला निर्णय पूर्णत्वास येत आहे. आपण नाट्यगृहाची निर्मिती केली. अतिशय उत्तम आणि दर्जेदार नाट्यगृह या चंद्रपूर शहरात निर्मित केलं. म्हणून आज जे अनेक कलावंत आहेत,
आज या ठिकाणी नाटक करतात मित्रांनो. आणि तुम्हाला सांगा, मला अभिमान वाटतो की इथं निर्मित झालेले नाट्य हे राज्य स्पर्धेमध्ये प्रथम आलेले आहे. याच्या चंद्रपूरकरांचा अभिमान आहे आणि हे सर्व श्रेय आदरणीय सुधीर भाऊंना जातं हे सांगायला मला अभिमान वाटतोय. मित्रांनो, या ठिकाणी मी सांगतोय की अनेक प्रकल्प जसं नाट्यगृह बनवलेलं आहेत. आपल्याला माहीत आहे की अमेरिकेमध्ये हॉलिवूड आहेत, मुंबईमध्ये बॉलिवूड आहे, दक्षिणे गेले की टॉलीवूड आहेत आणि आता आपल्याकडे झालीवूड बनलेलं आहे. या झालीवूडमध्ये अनेक कलावंत आहेत भाऊ, अनेक अतिशय ताकदीचे कलावंत आहेत की ज्यांच्यामध्ये कला आहेत पण पडद्यावरती त्यांना संधी मिळत नाही. पण मी सांगतोय की ज्याप्रमाणे हॉलिवूड टॉलीवूड आणि बनलं त्याचप्रमाणे चंद्रपूर शहरामध्ये एक चित्रनगरी बनेल का याचा विचार आपण करावा. अहो, खऱ्या अर्थाने एवढं मोठं बोटनिकल गार्डन आपण बनवतात, त्याच पद्धतीनं जर या ठिकाणी चित्रनगरी बनली तर निश्चितच ते पर्यटनाचं देखील स्थान होईल आणि चंद्रपूरकरांना अभिमान वाटेल, असं आपलं ते नाव होईल. आणि यासाठी निश्चितच प्रयत्न कराल एवढी मी अपेक्षा करतोय. चित्रपट निर्मितीसाठी अनेक अडचणी येतील आम्हाला, आम्ही सर्व नवीन आहोत, अनेक अनुभवांना घेऊन पाठीशी जात आहोत. आपण आपले आधारस्तंभ आहात आणि वेळोवेळी येणाऱ्या आमच्या अडचणीचा आपण निश्चितच आम्ही सामना करणार. पण अडचण सोडवण्याकरिता आपण निश्चितच आपल्या पाठीशी राहाल एवढीच अपेक्षा करतोय आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबतोय. धन्यवाद. इथे सादर केलेलं आहे. अपेक्षा आपण आपल्याच लोकांकडनं करतो, मागणी पण आपण आपल्याच लोकांकडनं करतो आणि इतकी जिव्हाळ्याची असले की मागणीला अधिक जोर येतो आणि जिव्हाळ्याची माणसं ती पूर्ण पण करून टाकतात. हीच पूर्ण मागण्या व्हावं या अपेक्षेसोबतच आपण पुढे चालतो आहे. कारण यांचा आशिष आपल्यासोबत असतो म्हणून आपली नगरी, आपलं राज्य, आपला देश प्रगतीच्या वाटेवर जातो आहे आणि हीच प्रगतीची वाटचाल ही कायम आपल्यासोबत असावी हीच एक आमची झेप आहे, हीच एक आमची अपेक्षा आहे. दोन्ही घटना नटराजाचं पूजन करून मान्यवरांच्या हस्ते याचं मुहूर्तकरण व्यासपीठावरील सुधीर भाऊ आणि समस्त मान्यवरांना विनंती करते आहे की आपण प्रथम ते पूजन करून घ्यावं. दीप प्रज्वलन यांच्या हस्ते आदरणीय आमदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, सन्माननीय श्री रवींद्र परदेशी साहेब, तसेच सन्माननीय श्री हरीश भैया शर्मा, सन्माननीय श्री राहुल पवळे, सन्माननीय श्री मंगेश कुलवाडे सर, आदरणीय गोपाल मुंदडा सर, सर्व मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन इथे संपन्न झालं. या कार्यक्रमाचा हा मुहूर्त पूजन झाला पाहिजे. जेवढा प्रतिसाद भाग 1ला मिळाला तेवढाच मोठा प्रतिसाद भाग 2ला मिळावं ही अपेक्षा आम्ही करतो आणि आशा आपल्याकडनं व्यक्त करत आहे. सर्व मान्यवरांना विनंती करत आहे पूजन झाल्यानंतर आपण समोर आसनस्थ व्हावं लगेच. तसेच सन्माननीय श्री रवींद्र परदेशी साहेब या सर्वांच्या हस्ते, सर्व मान्यवरांच्या हस्ते या चित्रपटाचे इथे मुहूर्त होते. कायमच्या जगापेक्षेसाठी थोडं स्वतःला सांभाळून काम करा. भाग 1 आणि भाग 2 मधील सर्व कलाकारांना इथे शुभेच्छा देत या चित्रपटाच्या नंतर विनंती करते आपल्याला हद्द भाग 2 एक अनहोनी घटना या चित्रपटाचा मुहूर्त आताच आदरणीय नामदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. ही कथा होती 2017ची या वर्णाची. ही कथा होती बाप लेकाच्या प्रेमाची. ही कथा होती खुंची पिता पुत्राची. ही कथा आहे 2023ची. आणि पुराव्यावरूनच सुगावा लागतो. इन्स्पेक्टर कदमच्या नजरेत ते पुरावे येतात जे आरोपी लपवू शकत नाही. लवकरच येत आहोत गजा आड करण्याकरिता. आमच्यातले असे 2 SP आलेले आहेत भाग 1 आणि भाग 2 मध्ये.
तर अशाच या अनेक गोष्टी आहेत या चित्रपटामधनं आपल्याला बघायला मिळणार आहे. फक्त अपेक्षा अशी आहे भैया कक्कड सर, तर कृपया आपण या ठिकाणी या. तसंच आदरणीय कृपया दोन्ही SP या आणि आपल्या चंद्रपूरच्या SP समोर आपली ओळख करून दाखवा. आहेत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये ज्यांचे नाटक गेलेले उत्तम दिग्दर्शन ज्यांचं कायम असतं असे आमचे प्रशांत भैया, तसेच भाग 2चे आमचे बलविंदर. SP साहेब बरोबर आहेत ना आमचे SP, आम्ही निवडलेले. व्हेरी गुड, त्यांनी डन दाखवलेले. जोरदार टाळ्या आमच्या दोन्ही SP. ते रिटायर झाले आहेत. सुधीर भाऊ हा सत्कार आणि सन्मानाची ही पण विशेष कलाकृती ही बांबू आर्टची आहे, ज्याचं विशेष आकर्षण आपल्या मंत्री महोदयांना आहे आणि त्याचीच कलाकृती टाळ्यांच्या गजर सोबत चालत होत आहे. आम्ही विनंती करते आहे आपण या ठिकाणी यावं आणि या चित्रपटाला शुभेच्छा देत आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय रवींद्र परदेशी साहेब, पोलीस अधीक्षक चंद्र तथा वनमंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार सर, उपस्थित सर्व मान्यवर, या चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते प्रीतम देवा आणि त्यांची सर्व टीम. पोलिसांवर चित्रपट बनवणं हे अतिशय आव्हानात्मक असतं, कारण लोक फार जवळून बघत असतात आणि त्यांना त्यांच्या अपेक्षांचा जर त्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे चित्रपट झाला नाही तर तो चित्रपट ते नाकारतात, कारण त्यांना जवळचा संबंध असतो आणि त्यांच्या अपेक्षा नेहमी सकारात्मकच असतात. आणि आपण हे आव्हान दोन्ही चित्रपटात पेललं आहे. दुसरं आता येता काळ ठरवेल आपण आव्हान, परंतु आपला जो टीजर बघितला तो अतिशय प्रेरणा देणारा दिसला आणि अपेक्षा पूर्ण करणारा दिसला आणि समाज मनाचं जे प्रतिबिंब आहे तेच चित्रपटात प्रतीत होतं, बऱ्याच अंशी प्रतीत होतं आणि आम्हाला देखील काम करण्यासाठी उद्युक्त करतं. मी या दोघा तरुण मित्रांना माझ्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि हा उपक्रम आमच्या झाडीपट्टीतून घेतला गेला त्याबद्दल मला अभिमान आहे आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला आतुरता होती. सन्माननीय नामदार श्रीयुत सुधीर भाऊ मुनगंटीवार, मंत्री वने सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य तथा चंद्रपूरचे पालकमंत्री या चित्रपटाचं मुहूर्त झालं असं जाहीर करतील आणि या चित्रपटाच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देतील. करिता आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार. हद्द 2 एक अनहोनी घटना या चित्रपटाचा अधिकृत मुहूर्त संपन्न झाला असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने बोलतो. माझ्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने, चंद्रपूरकर जनतेच्या वतीने दिग्दर्शक देवा रमेश बोरडकर व लेखक प्रीतम ईश्वर खोब्रागडे व त्यांच्या सर्व टीमला अभिनंदन करत या चित्रपटासाठी माता महाकाली त्यांना अपार शक्ती देव, अपार यश देव ही माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो. खरं तर इच्छा होती याच्यावर विस्तृत बघावं, पण 8 वाजता ABP माझावर माझा इंटरव्ह्यू आहे. मी मनात विचार केला की मी जास्त वेळ बघलो तर हद्द 2 एक अनहोनी घटना ही तर नंतर चित्रपटाच्या माध्यमातून येईल, पण माझी हद्द ओलांडली म्हणून एक अनहोनी घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एक खरं आहे की चंद्रपूरमध्ये कुठेही कमी नाही, पण त्याला संधी हवी असते, त्याला योग्य स्थान हवं असतं. आणि आज मला आनंद होतोय की ज्या खात्याचा मी मंत्री आहे, या अगोदर सुद्धा चंद्रपूरचा एक चित्रपट मी राष्ट्रीय फिल्म
फेस्टिवल गोव्यासाठी पाठवला होता. या विभागाचा एक नागरिक म्हणून मला नेहमीच वाटतं की चंद्रपूर नावाप्रमाणे ज्या महाराष्ट्राचं वर्णन चांद्यापासून बांद्यापर्यंत केलं जातं, हा महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर यावा. आणि म्हणूनच 205 कामं आपण विकासाची पूर्ण केली. आता ही 114 कामं आपण हाती घेतली. पण मगा खोबरागडेजी म्हणाले की इथं काही स्टुडिओ करता येईल का? आपला जिल्हा जितका सुंदर आहे हा देवानी केलेला स्टुडिओ आहे. आपल्याला आर्टिफिशियल स्टुडिओ करण्याची आवश्यकताच नाही. मुंबईमध्ये झाडं शोधायसाठी, ताडोब्यासारखं जंगल शोधायसाठी आणि त्यामध्ये शूटिंग करण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करावे लागतात. आम्हाला ते देवानी निसर्गदत्त देणगी दिली आहे. आणि दुसरा निर्णय मी करतोय तो म्हणजे महाराष्ट्रात शूटिंगसाठी कुठेही गेले तर पैसे घेतले जायचे. आता येणाऱ्या महिन्याच्या कॅबिनेटमध्ये मी निर्णय करतोय की कुठेही शूटिंग केली तरी त्याला पैसे लागणार नाही. खरं तर आपला महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर होता. थोडं दुर्लक्ष झालं. मी जेव्हा फिल्म सिटीमध्ये आढावा घ्यायला गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की 10 उद्योग 20 उद्योगापेक्षा इथं रोजगार देण्याची क्षमता जास्त आहे. 16,000 लोक फिल्म सिटीमध्ये काम करतात. आणि फिल्म सिटी ज्ञान, मनोरंजन आणि आनंद देणारी सिटी आहे. ही इंडस्ट्री अशी आहे जिथं ज्ञान, मनोरंजन आणि आनंद प्राप्त होतो. आणि त्या दृष्टीने त्यामध्ये आता चंद्रपूरकर जेव्हा भर घालताय, खरं तर 2 महिन्यापूर्वी मी एक मुद्दाम निर्णय केला की आपल्याकडे आर्टिस्ट खूप आहेत पण त्यांना संधी नाही. त्यांची पारख मुंबईच्या लोकांनी करावी. मी स्वतः सुभाष घईंशी बोललो, ज्यांनी 19 चित्रपट काढले आणि हिट 15 दिले. कर्मा चित्रपटाचं त्यांचं गाणं हे तर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला हमखास लागतं. आणि ते गाणं हे हमखास लागतं. त्या सुभाष घईंना मी सूचना केली की तुम्ही चंद्रपूर या, 3 दिवस शिबिर घ्या आणि यामध्ये जे जे म्हणून चांगले उत्तम आर्टिस्ट असतील त्यांना जर योग्य मार्गदर्शन केलं तर तो दिवस दूर नाही की चंद्रपूरचा एखादा हिरो हा देशात लोकप्रिय असेल, एखादी हिरोईन ही देशात लोकप्रिय असेल. खैर तो हरीश जी अपने जब युवा थे तब अपने को तो कोई सुभाष घई भी नहीं मिला था. अभी 8 दिन पहले कर्मा फिल्म का जान भी देंगे ये गीत का संस्कृत में किया गया तो मैंने सुभाष घई जी भी यही नाराजी व्यक्त की कि आप नए नए कलाकारों को अपने फिल्म में काम देते थे. जाकी श्रॉफ भी मेरे बाजू में खड़ा था. जाकी श्रॉफ को इन्होंने ही और वो भी अन्याय. नागपुर से आपका संबंध रहने के बाद आपकी ससुराल नागपुर से है, ये तो आपको पाप लगने वाला है. जो ससुराल पे ध्यान नहीं देता उसको तो भगवान भी माफ नहीं करता. ते मजा म्हणाले कि मैं आऊँगा भैया चंद्रपुर में, हम दोनों आएंगे, 3-4 दिन घूमेंगे, यहाँ पे ट्रेनिंग भी करेंगे. आपण मुद्दाम इथे ट्रेनिंग घेण्याचा प्रयत्न करतोय की कधी कधी तुम्ही रजनीकांतचा इंटरव्ह्यू ऐकला की नाही मला माहीत नाही. यूट्यूबमध्ये फार सुंदर इंटरव्ह्यू आहे. एक साधा बस कंडक्टर होता आणि असे अतिशय कमी नायक असतात जे सत्यरूप आपलं दाखवतात. घरी दाखवतील वीक काढून पण बाहेर सत्यरूप कोणी दाखवत. पण रजनीकांतला मानलं पाहिजे तो त्याचं जे नैसर्गिक रूप आहे ते दाखवतो. चित्रपटात दुसरं रूप दाखवतो. हे महाराष्ट्राचं एक गुणवैशिष्ट्य आहे की जो है उसको दिखाने में डरना नहीं.
आणि या विभागाचा मंत्री म्हणून सुद्धा आता आम्ही अनुदान, हे चित्रपट जर 90 मिनिटाचा असेल तर त्याला आम्ही 40 लक्ष रुपये अनुदान देतो. फक्त त्याच्यामध्ये काही अँगल्स आहे. उत्तम चित्रपट केला तर सरकारच्या वतीने मी आता पुढच्या आठवड्यात 128 चित्रपटांना अनुदान देतो. तर चंद्रपूरकर जनतेने याचा फायदा घेतला. फक्त त्यासाठी निकषात बसण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आमचे नियम जे आहे त्याची हद्द मात्र तुटता कामा नये. आणि त्या दृष्टीने मी देवा रमेश बुरडकर व प्रीतम ईश्वर खोबरागडे व त्यांच्या टीमचं खूप अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्यांना विश्वास देतो की पूर्ण जीव ओतून हा चित्रपट तुम्ही तयार करा. म्हणजे महाराष्ट्रातही मग अभिमानाने सांगता आलं पाहिजे की या अगोदरचा चित्रपट मी नॅशनल फिल्म फेस्टिवल गोव्याला पाठवला. हा चित्रपट त्याच्याही पुढे जाऊ शकेल अशी कलाकृती निर्माण करा. आणि यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून माझी मदत लागली तर मी तुमच्या सोबत आहे. मी सोबत म्हणजे देवा तर रोज माझ्यासोबतच बसतो, त्याच्यामुळे पण सुंदर चित्रपट करा यासाठी माझी खूप खूप सदिच्छा, शुभकामना. आणि मगाची जशी मी तुम्हाला सूचना केली की माझी हद्द संपत आहे, मी आता इथून पुढे निघतो. सर्वांना खूप खूप धन्यवाद. स्वागत करावं. या चित्रपटाचे जे निर्माते आहेत त्यांना विनंती करते आहे की आपण या ठिकाणी निर्माते सुदेश दादा यांच्या हस्ते स्वागत संपन्न होत आहे. एस्टेट प्रोडक्शनचे 3 मानकरी आहेत. या तिघांच्या हस्ते हा भाग 2 संपन्न होणार आहे. यामध्ये करते आहे चित्रपट मागच्या आहे ना त्याच्यानं कुठे सर या ना इकडे जेवढं क्लूज या. ज्यांचे आशीर्वाद कायम आपल्यासोबत असतात ते थोडं मग पिछे जाऊ, थोडं पिछे सुद्धा जेवढं काकडी जेवढं रेडी. या ना सर वरती प्रमाणपत्र स्वीकारित प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी यानंतर आचार्य प्रकाश वाघमारे यांना इथे आमंत्रित करते आहे. भाग 1 यामध्ये 2 in 1 भूमिका साकारणारे आमचे दादा आणि या वाघमारे दादांना मान्यवरांकडनं सन्मानित केले जाते. यानंतर गिरीश खोबरागडे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सर्टिफिकेट देताना शुभांगी मॅडम आपण सर्टिफिकेट बघा. मनीष आंबेकर, नरेश बुरडकर यांना इथे आमंत्रित करते आहे. टाळ्यांचा गजर चालू ठेवा, नाही तर हलकं म्युझिक लावा. कारण आमच्या कलाकारांना इथे प्रमाणपत्र देऊन आम्ही सन्मानित करतो आहे. मी नाव घेणार आहे, कंटिन्यू म्युझिक कमी आहे. आपण ते प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते स्वीकारावे. यानंतर आहे आबिद शेख, तसेच आदरणीय धनंजय तावाडे ज्यांनी गेलं होतं ते आदरणीय धनंजय तावाडे सर. नंतर मी आमंत्रित करते अनुप वानखेडे सरांना. अनुप वानखेडे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी मान्यवरांचा आभार. त्यानंतर येत आहेत अमित शास्त्रकार. अमित शास्त्रकार या कलाकारांना मी इथे आमंत्रित करते आहे. यानंतर के राजू दादांना इथे आमंत्रित करते आहे.
राजेंद्र वाजपेयींना इथे आमंत्रित करते आहे. रमेश पांडे. मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारत आहे. प्रमाणपत्र स्वीकारणाऱ्यांचं अभिनंदन. मान्यवरांचा आभार. यानंतर ज्योत्स्ना निलगडे. चित्रपटातील महत्त्वाची स्त्री पात्रांमध्ये असलेल्या निलगडे मॅडम, मृणाल कांबळे मॅडम, आदरणीय प्रशांत भैया खक्कड, आदरणीय प्रशांत भैया खक्कड कडे जपल्या जातो. वडिलांकडनं वारसा सरांना मिळाला, भैयांना मिळाला आणि अतिशय आनंदाने श्वासासोबत त्यांची कलाही चालत असते असे आमचे प्रशांत आहे. यानंतर आदरणीय प्रदीप निमगडे सरांना इथे आमंत्रित करते. मान्यवरांच्या हस्ते आपण ते प्रमाणपत्र स्वीकारा. सर्व कलाकारांना मनपूर्वक पुन्हा शुभेच्छा देते आहे आणि या प्रमाणपत्रांचं वितरण आम्ही इथेच थांबवतो आहे. यामध्ये 2 भावांचा वाद असतो. जमिनीच्या वादासाठी एकाचा मृत्यू होतो आणि मग काही क्षणानंतर त्या ठिकाणी एक वाघाचं एंट्री झालेली आहे आणि वाघ मानवी रूपाने आलेला आहे. तो आपल्याला म्हणतो आहे की तुमचे वाद झाले ते तुम्ही कोर्टात जाता, तिथे तुम्हाला न्याय मागता, कारण तुमच्या जागा एकमेकांनी घेतलेल्या तुम्हाला खपत नाही, मान्य नसतं. पण माझ्या जागेत तुम्ही येता, माझ्या घरामध्ये तुम्ही येता आणि माझ्याकडनं काही अडचण झाली किंवा तुम्ही मला मारता, यावेळेस मी कोणत्या कोर्टात जायचं, मी कुठे न्याय मागायची, मी कुठे दाद मागायची. म्हणजे एकंदर वन्य प्राण्यांचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण आपल्या जमिनीला, घराला जेवढं सांभाळतो तेवढंच आपण वन्य प्राण्यांच्या पण जमिनीला, घराला सांभाळा, हा व्यापक फार मोठा विषय या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे. तो संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच नेमक्या विषयाला धरून आपण भाग 2 करतो आहे की काय करतो आहे, हा एक सस्पेन्स आहे. आणि परवानगी असेल तर आम्ही ते सुरू करतो आहे. तर मी साऊंड सिस्टमवाल्यांना विनंती करते की सन्माननीय देवरावभाऊ भोगळे यांच्याकरिता स्पेशली हा ट्रिझर तिथे लावण्यात यावा. सोबतच आपणही त्याचा आस्वाद घ्यावा. भोजनाचाही आस्वाद घेता घेता आपल्याला ट्रिझर बघता येतं. एक फॅमिली प्रोग्राम असल्यामुळे सगळ्यांनी त्यांचं नाव मी घेते आहे. सुयोग अथर्वे, स्वप्नील भूते. नेमकी विलन कसे आहेत हे आपल्याला बघायला मिळेल. स्वप्नील भूते, मी ॲक्च्युली मगापासून यांना बघते आहे, लक्षात आलं अरे त्याचं विलन म्हणून राहणार आहे. तर हे आमचे चांगले दिसणारे देवराभाऊंना विनंती करते की आमचे चांगलेवाले विलन आहेत, तर आपण कृपया त्यांचं इथे ठरलेले रोपटे आमचे दोन्ही विलन आपल्याला देत आहेत. आदरणीय मंचावर उपस्थित हरीश भैया और देवराव भैया और हमारे सभी आदरणीय भाई बहनें और मित्रों, आज हद पार्ट 2 की जो शुरुआत यहाँ भूमि पूजन जो हुआ है उसका चंद्रपुर में, उसकी विशेषता ये है कि हद एक मर्यादा में थी, लेकिन मर्यादा आज 15 अगस्त को इस देश को, जीवन को और सफल बनाने वाले ऐसे शहीदों को हम नमन करते हुए इस हद की शुरुआत को आगे बढ़ाते हुए हम इतने प्रिय कलाकार हमारे चंद्रपुर के और उतने ही हमारे प्रीतम और देवा जो डायरेक्टर की भूमिका और दिग्दर्शक की भूमिका निभा रहे हैं, ऐसे चंद्रपुर के योगा, चाहे कितने भी शो हो आपके, हर शो में आपका चंद्रपुर योग नृत्य परिवार और विश्व का योग नृत्य परिवार आपके साथ में रहेगा। उसके बाद में हम आपको ये भी आश्वासन देना चाहेंगे कि योग नृत्य परिवार में जमीन से लेकर आसमान तक के अच्छे अच्छे ऊंचे कलाकार भी है, उनकी भी प्रतिभाओं को आपको आगे लाना है। काफ़ी अच्छे कलाकार हैं, नृत्य कलाकार हैं और अच्छी प्रेरणा देने वाले कलाकार हैं। यहाँ तक कि आपको धन की भी कहीं कमी पड़ी तो देवराव भाऊ और हरीश भैया तो ही साथ में, लेकिन योग नृत्य परिवार भी आपके साथ में रहेगा। आज सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जी
जिनके माध्यम से और आज के माध्यम से जो आज इस कार्यक्रम की शुरुआत हुई है, तो मुझे ऐसा नहीं लगता कि इस कार्यक्रम को आपको पीछे मुड़कर देखना पड़ेगा। और इतनी ढेर सारी बधाइयाँ हम योग नृत्य परिवार की ओर से और पूरे चंद्रपुर वासियों की तरफ से और मेरे मित्र परिवार की ओर से आपको शुभकामनाएं देते हुए मैं मेरे शब्दों को विराम देता हूँ। भारत माता की सन्माननीय गोपालभाऊ मुंदडाजी, हद्द 2 एक अनोखी घटना या चित्रपटाची निर्माते आमचे मित्र देवा बुरटकर, ईश्वर खोबरागडे, सुदेश भालेकरजी, संचालन करणाऱ्या पितुरवार मॅडम, या चित्रपटामध्ये काम करणारे सर्व कलावंत आणि या चित्रपटाला शुभेच्छा देण्याकरता उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, युवा मित्रांनो, खरं तर ही चंद्रपूरकरांसाठी एक गौरवाची आनंदाची बाब आहे। या चंद्रपुरातले कलावंत पुढे येऊन चित्रपट निर्मितीच्या एका प्रकल्पामध्ये सुद्धा आमचे चंद्रपुरातील मान्यवर सहभागी होतात। म्हणजे एक काळ असा होता की चित्रपट कुणी बनवायचे तर फक्त मुंबई पुण्याच्या लोकांनी बनवायचे, पण आमचा चंद्रपूर कुठेच कमी नाही। म्हणजे हा महाराष्ट्राचं वर्णन आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत करतो, त्या महाराष्ट्राच्या शेवटच्या चंद्रपूरमधून सुद्धा चित्रपट निर्माते करणारे कलावंत, चित्रपटामध्ये काम करणारे कलावंत, गायन करणारे, नृत्य करणारे कलावंत सुद्धा या चंद्रपूरमध्ये निर्माण व्हायला लागले। म्हणजे आपण मागच्या वर्षी या ठिकाणी फिल्म फेस्टिवलचा एक कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय सुधीर भाऊंनी या चंद्रपूर जिल्ह्यातील जे नवकलावंत आहेत, नवदिग्दर्शक आहे, नवनिर्माते आहे, यांना एक संधी मिळावी याकरिता तो आपण कार्यक्रम घेतला। आणि निश्चितच त्या कार्यक्रमाच्या पश्चात आपल्या चंद्रपूरमध्ये अनेक उद्योन्मुख कलावंत पुढे येत आहेत की जे चित्रपट निर्मितीमध्ये सुद्धा विविध क्षेत्रामध्ये काम करून या चंद्रपूर जनतेसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं, प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं याकरिता आपण अशा प्रकारच्या चित्रपटाची निर्मिती करत आहात। नंतर हद्द 2 एक अनोखी घटनेकडे आपण पाहत आहोत। आपण आता टीजर बघितला आणि आमच्या एकटे मॅडमनी सांगितलं होतं की चित्रपटाची काय कहाणी आहे, आणि ही कहाणी ऐकल्यानंतर टीजर बघितल्यानंतर निश्चितच चित्रपटगृहामध्ये जाऊन तो चित्रपट आम्ही पाहिला पाहिजे एवढी उत्सुकता आपण या माध्यमातून निर्माण केली आहे। आणि म्हणून मी आज या मुहूर्त समारंभाच्या निमित्ताने या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक, कलावंत यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि ज्या प्रचंड एकाग्रतेने, मेहनतीने आपण ह्या चित्रपट निर्माण करण्याकरता तुमच्यातलं जे कलाकौशल्य सादर केलं, निश्चितच महाराष्ट्र नव्हे तर देशातल्या प्रेक्षकांना सुद्धा ही तुमची कला आवडणार आहे। मी या चित्रपटाच्या यशस्वीतेकरिता आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि हा चित्रपट या महाराष्ट्रातल्या सर्व थिएटर्समध्ये हाऊसफुल बोर्ड लागून हा चित्रपट प्रकाशित होऊन जनतेच्या मनामध्ये आपल्या चित्रपट एक जागा निश्चितच निर्माण करेल अशी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। याच ठिकाणी थांबतो। धन्यवाद। म्हणूया एक क्लॅप आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे, क्लिक करायचं आहे त्याला, आणि चित्रपटाचा मुहूर्त झाला असेल तर परत आम्ही सुरू करू। आणि देशाला या ठिकाणी आर्थिक सहकार्य करून निर्मिती प्रोडक्शनचा आधारस्तंभ होऊन राहिलेले आहेत। या तिघांच्या मधूनच हा भाग 2 चित्रपट तयार होतो। आदरणीय देवराव आपल्या मनोबलासाठी आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे शुभेच्छा पत्र एसके प्रोडक्शनचे निर्माता, दिग्दर्शक यांना ते पाहत करीत आहेत। घरट्यातील पक्षी उंच झेप घ्यायला शिकतात, उंच उडाण घ्यायला शिकतात, आणि हा आशिष कायम त्यांचा इथे राहावा म्हणून आदरणीय देवराव भोवाळे यांच्या हस्ते या 3ही मातांचं इथे विशेष सत्कार होतो आहे। कविता काकू खालेकर आणि आदरणीय बुरटकर काकू या सगळ्यांचं देवराव भोवाळे यांच्या हस्ते शॉर्ट देऊन त्यांना सन्मानित केला जातो। आणि आताच जून महिन्यात प्रेमिका काकू आणि काका यांचं लग्नाचा वाढदिवस होता। अतिशय सुंदर स्वरूपामध्ये तो वाढदिवस प्रथम खोबरागडे त्यांच्या मुलांनी ते केलेलं होतं। छोटे छोटे व्हिडिओ क्लिप बघितल्या असं वाटत होतं की चित्रपटाचा काही भाग बघतो आहे की काय। सन्मान काहीचा सत्कार आणि देवराव भोवाळे यांच्या हस्ते
हाच हा आशिष तुमच्या पाठीवर तुमच्या मस्तिष्कावर सदैव धन्यवाद देते आहे आणि आपलं स्थान ग्रहण करावं. काहींना पण आशिष. एक अनहोनी घटना अभी अभी हमारे मार्गदर्शक नेता महाराष्ट्र के मंत्री आदरणीय सुधीर मुनगंटीवार जी के करकमलों द्वारा इस फिल्म का मुहूर्त हुआ और उस निमित्त यहाँ पर उपस्थित हमारे जिले के पूर्व अध्यक्ष राजूरा विधानसभा क्षेत्र के चुनाव प्रभारी आदरणीय देवराव भुंडे जी, उपस्थित श्री गोपाल भैया मुंदड़ा जी, श्री रवि लोनकर जी और देवा को और उनकी टीम को आशीर्वाद देने के लिए यहाँ पर उपस्थित सभी भाइयों तथा बहनों, सबसे पहले मैं मेरी तरफ से श्री देवा बुरटकर, श्री प्रीतम खोब्रागड़े, श्री सुदेश हालेकर और उनकी सारी टीम को बहुत बहुत बधाई देता हूँ, शुभकामना देता हूँ और इस जिले की आराध्य देवी माता महाकाली के चरणों में प्रार्थना करता हूँ कि जिस उद्देश्य के लिए उन्होंने आज का ये मुहूर्त किया है उस उद्देश्य में उनको सफलता मिलनी चाहिए। और जिस प्रकार देवराव जी यहाँ पर बता करके गए कि सारे के सारे थिएटर्स में हाउसफुल का बोर्ड लगेगा तो हमको आनंद होगा, मैं भी उनकी बात से सहमत हूँ और मुझे पूरा विश्वास है कि जिस लगन के साथ में आपने ये अनोखी फील्ड को अपना ये किया है, कदम रखा है और उसमें ज़रूर आप सफल होंगे। और जो मुंबई पूना के अंदर में जो चीज़ें होती है उसमें हमारे चंद्रपुर का भी कोई आर्टिस्ट, चंद्रपुर के भी कोई विविध क्षेत्रों में काम करने वाले लोग उसको टक्कर दे सकते हैं, ये आने वाले दिनों के अंदर में साबित करेंगे, ये मेरा विश्वास है। वाह, सही सही। जो मोदी जी ने, प्रधानमंत्री जी ने जो अभियान छेड़ा है कि आत्मनिर्भर भारत, और उसके कारण प्रत्येक फील्ड में, सभी फील्डों के अंदर में जो है लोग निकल रहे हैं, हमारे युवा निकल रहे हैं और बहुत सारी इंडस्ट्री के अंदर में जो भारत का एक नमूना है जिससे सारी दुनिया के अंदर में कभी हम लोग आयात करने वाले देश थे, आज प्रत्येक फील्ड के अंदर में हम लोग दुनिया में निर्यात करने वाला भारत बन रहा है, विश्वगुरु की तरफ अग्रसर है। उसका एक छोटा सा जीवंत नमूना आप तीनों के रूप में यहाँ पर है। आपके सभागृह का मौसम सुहाना लगे, आपके सभागृह का मौसम सुहाना लगे, एक शाम चुरा लूं अगर बुरा ना लगे, आप हमें भूल जाओ ये मुमकिन है, आप हमें भूल जाओ ये मुमकिन है, मगर आपको भुलाने में शायद हमें जमाना लगे। धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद। इसलिए मैंने बोला, देवराव जी ने बोला है, सुधीर जी बोल करके गए हैं, तो मैंने बोला कोई बात नहीं, हमारी शुभकामनाएं हैं, इसीलिए मैं बोलना नहीं चाहता था, लेकिन गोपाल भैया ने बोला तो मैंने 2 शब्द कहे। बहुत बहुत धन्यवाद, नमस्कार। तलाश करते हैं, किसी पैसे की दरिया तलाश करते हैं। यहाँ तो लोग गिरते हैं खूबियाँ अपनी, यहाँ खूबियाँ अपनी, हमने तो आप जैसे गए। आयोजकांनी मला सूत्रसंचालनाची संधी दिली करिता मी एकता श्रीकांत पित्तुलवार सौ आणि कुमारी एकता दामोदर बंडावार आपणा सगळ्यांना धन्यवाद देते आहे आणि यांनी सूत्रसंचालनाची संधी दिली करिता मनपूर्वक आभार व्यक्त करत कायम ऋणात राहत मी आपला हृदयातून नम्रपणे अपना निरोप घेते हैं। धन्यवाद। उजाले अपनी यादों की हमारे साथ रहने दो, न जाने जिंदगी के कौन सी गली में शाम हो गई। गुड नाइट, शब्बा खैर, थैंक यू, धन्यवाद। बड़े सम्मान करता है। शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे, गाहे तब जय गाथा, भाग्य विधाता। जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे।